एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हाव्या यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे साखळी उपोषण जे आहे ते करण्यात येत आहे। माझ्या मागे आपण पाहू शकता की एमपीएससी कार्यालयाच्या खालीच नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे। स्वाक्षरी मोहीम देखील या ठिकाणी राबवण्यात आलेली आहे आणि एमपीएससीच्या सर्व परीक्षा ज्या आहेत त्या ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात यावा, त्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ नये अशा प्रकारची मागणी जी आहे ती नवी मुंबई जिल्हा काँग्रेसतर्फे करण्यात आलेली आहे। आपल्याबरोबर या संदर्भात बोलण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत आबासाहेब दळवी, त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सर, काय सांगाल, ठिय्या आंदोलन करण्यात येतात, काय मागणी आहे नेमकी? आजचा आमचा आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। साखळी उपोषण आम्ही कालपासून सुरुवात केली आहे। आमच्या दोनच मागण्या आहेत त्याच्यामध्ये की एमपीएससीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच व्हायला पाहिजे, जी आतापर्यंत होत होती, आणि नॉर्मलायझेशन पद्धत जी केलेली आहे ती रद्द करण्यात यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। ऑनलाईनमुळे खूपच गडबड होत आहे। तुम्ही पाहताय की नीट, टीईटी, बरेच सगळेच पेपर परीक्षा ज्या आहेत, स्पर्धा परीक्षामध्ये आत्तापर्यंत जेवढ्या ह्या झाल्या आहेत ह्या बीजेपी सरकारमध्ये, त्यात काही ना काय गोंधळ आहे। तलाठी एक्झाममध्ये गोंधळ होती, पोलीस भरतीमध्ये गोंधळ होती। त्यामुळे आमचं हेच म्हणणं आहे की आत्तापर्यंत पारदर्शक पद्धतीने जी ऑफलाईन पद्धतीने परीक्षा होत होती त्याच पद्धतीने व्हावं, नॉर्मलायझेशन रद्द करण्यात यावं। एकूणच आपण पाहतो एमपीएससीने या संदर्भात भूमिका मांडली होती की जास्त लोकांची जी भरती आहे ती या वर्षापासून आम्हाला सुरुवात करायची आणि त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा घेणं सोपं जाणार आहे। तर काय तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? कसं आहे, ऑनलाईनमुळे खूप चॅलेंजेस येतात विद्यार्थ्यांना। जे खेडेगावातले विद्यार्थी आहेत त्यांना कम्प्युटर्स अवेलेबल नाही आहेत, किंवा मग त्यांना नेट नाही आहे। आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेव्हा हे आउटसोर्स केलं जातं TCS सारख्याला, त्यांच्याकडे पण ही जे ॲट सोर्स परीक्षा घेण्यासाठी फॅसिलिटीज अवेलेबल नाही आहे। मग का म्हणून ही ऑनलाईन करावी? ऑनलाईन ही काही सोपं होणार नाही आहे। किंबहुना ज्या पेपर आणि पेन पद्धतीने होत होते वर्गात, त्या अधिक प्रभावी ठरतील, कारण प्रत्येक ठिकाणी शाळा आहे आणि स्ट्रक्चर अवेलेबल आहे जिकडे अशा ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेतल्या जाऊ शकतात। एकूणच सरकारने भूमिका मागे नाही घेतली ऑफलाईन पद्धतीने घेण्याची, तर काय आपली पुढची भूमिका काय असणार आहे? जोपर्यंत ऑफलाईन होण्याचा निर्णय होत नाही तोपर्यंत आमचं हे ठिय्या आंदोलन जे आहे, साखळी उपोषण, हे चालूच राहील। विद्यार्थ्यांचा आक्रोश त्यांनी पाहिलेला आहे। गेले 5-6 दिवस तुम्ही बघत असाल तर जिल्ह्यामध्ये रस्त्यावरती विद्यार्थ्यांनी उतरून हे केलेलं आहे आंदोलन। आणि आम्ही आज इकडे एमपीएससीच्या पायाशीच, म्हणजे त्यांच्या दारातच बसलेलो आहोत। त्यामुळे सरकारला ही विनंती आमची ऐकून विद्यार्थ्यांचं भविष्य लक्षात घेऊन त्यांना ऑफलाईन परीक्षा घ्यावी ही विनंती आमची। जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील। म्हणून आपण पाहतो की जोपर्यंत हा निर्णय होणार नाही की विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीनेच परीक्षा घ्याव्या लागतील अशा प्रकारचा निर्णय होत नाही, तोपर्यंत एमपीएससीच्या कार्यालयाच्या खाली ज्या प्रकारे काँग्रेसने या ठिकाणी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे ते साखळी उपोषण या ठिकाणी थांबणार नाही अशा प्रकारची भूमिका जी आहे ती काँग्रेसने या ठिकाणी व्यक्त केली आहे। सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, नवी मुंबई।